द डेक्कन क्लिफ हॅझर 2025 पुणे ते गोवा 643 किलोमीटरच्या सायकलिंग स्पर्धेत पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे सहभागी. कोरेगाव तालुक्यात उत्साहात स्वागत. पुणे ते गोवा या मार्गावर होणारी प्रतिष्ठित द डेक्कन क्लिफ हॅझर 2025 ही सायकलिंग स्पर्धा 1 नोव्हेंबर रोजी पुण्यातील केशवबाग येथून सुरू झाली. पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे यामध्ये सहभागी झाले असून शनिवारी दुपारी 3:30 वाजता रहिमतपूर येथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे येथून महाबळेश्वर मेढा सातारा मार्गे रहिमतपूर येथे आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री दत्त मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी किंद्रे यांचे स्वागत केले. रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम, सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी दीपक कदम, बोबडेवाडीचे उपसरपंच अनिल पवार, पत्रकार सतीश गायकवाड व साहिल शहा यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. इन्स्पायर इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 643 किलोमीटर म्हणजेच सुमारे 400 मैल अंतराची असून 5907 मीटर उंचीच्या एकूण चढ उतारांचा सामना रायडर्सना करावा लागणार आहे. पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांची तिसरी वेळ आहे. ही स्पर्धा 1 आणि 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडत असून स्पर्धेचा शेवट गोवा राज्यातील जॉनस सिगल रेस्टॉरंट बोग मालो बीच येथे होणार आहे. ही स्पर्धा सोलो, सेल्फ सपोर्टेड आणि क्रू सपोर्टेड तसेच रेस अक्रॉस अमेरिका स्टाईल रिले टीम या 2 प्रकारांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे द डेक्कन क्लिफ हॅझर ही जगप्रसिद्ध रेस अक्रॉस अमेरिकासाठी पात्रता मिळवून देणारी अधिकृत स्पर्धा आहे. त्यामुळे देशभरातील नामांकित रायडर्स या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. 1 नोव्हेंबर रोजी पुण्यातील केशवबाग येथे शनिवारी सकाळी 6 वाजता फ्लॅग ऑफ कार्यक्रम झाला. रहिमतपूर पोलीस ठाण्यात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गणेश किंद्रे यांच्या कोरेगाव येथील कार्यकालातील आठवणी जाग्या करण्यात आल्या. सचिन कांडगे पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव, समाधान गाडवे देशमुख, महेश देशमुख, महेश शेडगे, दीपाली गिरी, शुभांगी पाटोळे यांच्यासह पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा यशस्वी. आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती. निवडणूक आयोगाची संदिग्ध भूमिका निवडणूक प्रक्रियेत मतदार यादीतील घोळ, अनियमितता आणि लोकशाही व संविधानाची केली जाणारी प्रतारणा या विरोधात महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांनी सत्याचा मोर्चा मुंबईत सकाळी 11 वाजता काढला. यावेळी मोर्चात सहभागी होत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात पहिला क्रांतीचा मोर्चा लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी आपण काढलेला आहे. या मोर्चाचा संदेश एवढा आहे की लोकशाही टिकून राहावी. खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी यामध्ये सहभागी झाली होती. लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर त्याची क्रांती महाराष्ट्रातून घडवावी लागेल. मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद लाभला. निवडणूक आयोग मॅच फिक्सिंग करत आहे. दुबार मतदार संदर्भात निवडणूक आयोग स्पष्ट भूमिका घेत नाही. आमची स्पष्ट मागणी आहे की शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच मतदार यादीची फेर तपासणी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिली क्रांतीचा मोर्चा हा लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी आपण काढलेला आहे. या मोर्चाचा संदेश एवढाच आहे. त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर बाकीचे सगळे नेते मंडळी, राज ठाकरे साहेब वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी सामील होणार आहोत. मोर्चा आवाज उठवण्याचा एवढाच आहे की आता लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचं असेल तर पहिली क्रांती महाराष्ट्रातून होते, लढावी भूमीतून होते आणि मुंबईतून होते. मला वाटतं मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघेल याचा विश्वास आहे. तिने आता सांगितलेला आहे की 2 निर्णय दिलेले आहेत. एक तर जो कोणी निवडणूक लढवणार आहे त्याला मी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज दाखल करताना पुरावे द्यायचे. तसेच मतदार दुबार नावं झालेली आहेत. त्या दुबार नावाच्या संदर्भामध्ये त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, या दुबार नावाच्या मधला तुम्ही चॉईस करायचं कुठे निवड. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोग मान्य करते की डबल नाव आहे. आमचं म्हणणं आहे ती यादीत परत फेर तपासणी आणि फेर चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. साताऱ्यात भाजपचा राजकीय भूकंप. लवकरच महायुतीसह निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले.
सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आता विरोधकांना फक्त धक्के देणार नाही तर राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे। हा भूकंप लवकरच अनुभवायला मिळणार असून त्याची सर्व तयारी पूर्णत्वाकडे गेली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली। त्यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमार्फत लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या महायुतीसाठी आग्रही असून साताऱ्यातील जनतेचा मान राखत प्रचाराचा दर्जा उंच ठेवला जाईल। ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे तेथे संयुक्त लढत होईल तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील। भाजप वाढवत असताना मित्रपक्षाला कुठलाही त्रास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे, असे डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की मतभेद असले तरी संवाद आणि समन्वयातून मार्ग काढला जाईल। सातारा जिल्ह्यातील राजकारणात भाजपच्या या तयारीमुळे आता नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आम्ही धक्के द्यायचं बंद करून भूकंप घडवणार आहे आणि भूकंपाची माहिती लवकरच आम्ही आपल्याला सगळ्या सन्मान्य प्रतिनिधींना देऊ। भूकंपाची आम्ही तयारीत आहोत। भूकंप कधी घडवायचा याची वेळ निश्चित करायची चालू। पण याचे जो काही धक्के आहेत, भूकंप आहे, त्याचे झळ महायुतीतील घटक पक्षांनाही बसताना पाहायला मिळत नाही। असं नाहीये, महायुती एकत्र लढवण्याच्या बाबतीमध्ये मी खूप सकारात्मक आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत आम्हाला की जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करा महायुती करण्याचा। अगदीच एखाद्या ठिकाणी महायुती झाली नाही, मैत्रीपूर्ण लढत करा। मैत्रीपूर्ण लढत करत असताना सुद्धा कुठेही प्रचाराचा दर्जा घसरू नये किंवा नेत्यांवर वैयक्तिक टीका होऊ नये याची काळजी भारतीय जनता पार्टीने तरी घ्यायची आहे, असा सूचना खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत। आपला खूप विचार करणारा जिल्हा आहे आणि वेगळी परंपरा असणारा जिल्हा आहे, मग आपल्या जिल्ह्याला साजेल असं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होईल आणि मित्र पक्षांना त्रास द्यायचा कुठलाही हेतू आपला नाही आणि मित्र पक्षांना विचारात घेऊन काही गोष्टी करायचा आपण प्रयत्न करू। अगदीच एखाद्या ठिकाणी सहमती होत नसेल तर मात्र त्या ठिकाणी मग स्थानिक नेतृत्वाला आम्ही त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये मुभा दिली। फलटणच्या घटनेवर राजकारण निष्कारण, फलटणची बदनामी। आमदार सचिन पाटील यांचा विरोधकांवर आरोप। फलटण येथील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून याबाबत शासन निश्चित कारवाई करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत SIT चौकशीची घोषणा केली आहे। या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे। मात्र विरोधक या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून त्यातून फलटणची बदनामी होत आहे। हे दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांनी म्हटले आहे। विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा न करता विरोधक शहराची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला। शनिवारी सायंकाळी 5 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी शहरासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर झाल्याचे सांगत फलटणचा विकासाभिमुख कायापालट सुरू असल्याचा दावा केला। मागील आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली, माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे, ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा SITची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली, त्या संदर्भात आता SIT चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमन इच्छा व्यक्त करतो। 100% मिळणार आहे, न्याय मिळेल नाही, 100% न्याय मिळणार आहे। जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने होणार आहे। पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली। फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा, जो संस्कार होता, जो पूर्वीपासून आतापर्यंत चालेल, फलटण तालुक्याला इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं। खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात, दुःख होतं आणि पीडितेला न्याय 100% मिळालाच पाहिजे। पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली
खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं. फलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं. पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे, तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी SITची पण ही केलेली आहे. पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या फलटणचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे. खरं तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे. ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच, पण फलटण तालुक्यामध्ये आतापर्यंत केलेला विकास, आतापर्यंत आणलेली कामं, ह्याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आता आपण या 10 दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16 कोटी रुपये आता आपण मंजूर करून आणले. फलटण शहरासाठी आता 10 कोटी रुपये मंजूर करून आणले. पर्यटनासाठी 2.5 कोटी रुपये आणले आणि अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून 2.5 कोटीचे असे 2 टप्पे आहेत. त्या 2 टप्प्यामध्ये ते आलेले आहेत. 15 ते 17 कोटी रुपये आपण फलटण तालुक्यासाठी आणले. फलटण शहरासाठी 10 कोटी रुपये आणले. फलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतोय. फलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय. अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय. आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्वाचं वाटतं. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SITचे नेतृत्व आता ज्येष्ठ IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे. राज्य सरकारचा निर्णय. फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असताना या प्रकरणातील तपास जलद आणि पारदर्शक होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक अर्थात SIT नेमलेले आहे. या तपासाची सूत्रे वरिष्ठ IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे शनिवारी सायंकाळी 6 वाजता सोपवण्यात आले आहेत. सातपुते या भारतीय पोलीस सेवेतील अनुभवी अधिकारी असून त्यांनी सातारा व सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्टरित्या जबाबदारी सांभाळली आहे. सातारा जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक पार्श्वभूमीची त्यांना चांगली जाण असल्याने तपास प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे फलटणमध्ये निर्माण झालेल्या असंतोष आणि प्रश्नचिन्हांना उत्तर मिळावे तसेच न्याय मिळावा अशी अपेक्षा फलटणकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.